तर जाऊया मित्रांनो आपण मॅच कडे. मॅच देखील दमदार आहे आणि ही दमदार मॅच पाहण्यासाठी आमचे बळीराम दादा आणि जयराम काका देखील आलेले आहेत. मॅच रंगेल या शंका नाहीये. आणि मी एकच म्हणेन की काल तुम्ही कोंडिली संघाला न्यूझीलंड सारखा पाहिला असेल, आज तुम्ही ओझरली संघाला श्रीलंका सारखा पाहू शकता. या दोन संघामध्ये तीच धमक आहे. दुसऱ्या बाजूला आमचा शिवतेज धानबाव संघ देखील कम नाहीये. शर्तीचे प्रयत्न, काटेकी टक्कर इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. गेम ऑन. दोन्ही संघांना आपण देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एक चांगला खेळ तुमच्या वतीने इथे मात्र पाहणं गरजेचं आहे. मॅच कोणी जिंकू, इथे मात्र प्रेक्षकांची मनं तुम्ही जिंकणं फार गरजेचं आहे. चला गेम ऑन करा. आजच्या दिवसामध्ये देखील आपण उशिराने सामने खेळवले, त्या अनुषंगाने आपण देखील वेळ खर्च करू नका. आणि पुढील मॅच साठी देखील आपण विनंती करतो, मालिंबी संघ आणि आई एकविरा मानिलीपाडा आपण देखील सज्ज राहायचं आहे. पहिलाच बॉल मिळते आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, व्ही शेप मध्ये फटका आपल्याला पाहायला भेटते. एकच धाव इथे मात्र मिळत. धावांचा श्री गणेशा झालेला आहे. शिवतेज धानबाव संघ एकता ट्रॉफी मध्ये मला तरी वाटतं प्रथम खेळत आहे या ट्रॉफी मध्ये, कारण की आमच्या या खडवली परिसरामध्ये सध्या तरी काही टुर्नामेंट्स आपल्याला पाहायला भेटले नाही. धर्मवीर चषक, राष्ट्रमाता जिजाऊ चषक, युवा सेना चषक आणि आमचा धानबावकर चषक देखील काही या वर्षामध्ये पाहायला भेटले नाही. त्या अनुषंगाने क्रिकेटचं वेळ आमच्या धानबावकरांना या क्रीडा नगरीवरती खेचून आणताना आपल्याला पाहायला भेटलं. चांगला चेंडू इथे मात्र नक्कीच गोलंदाज संकेतच्या वतीला पाहायला भेटला. आमच्या समेत गोललेखिकेच्या भूमिकेत अविनाश घाईकर, ते देखील आयोजन कमिटीचे सदस्य आहेत. मध्ये फटका, दर्जेदार फटका. महेश त्या ठिकाणी काहीच करू शकणार नाही. चेंडू सीमा पार, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जबरदस्त या ठिकाणी फटका. संकेतनं आपण पाहिलं तर थोडासा वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता, त्या अनुषंगाने थोडासा स्लॉट मध्ये बॉल आला. लॉंग ऑफ त्या ठिकाणी महेश होते, परंतु चेंडू मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर, सीमा पार दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला भेटलं. आणि बॅट त्या ठिकाणी खेळाडू मागत आहेत. बॅट नेऊन घ्यायची आहे. ज्यावेळेला खेळाडूंना वाटतं की चेंडू बॅटवरती कशा पद्धतीने येतो, त्यावेळेला फलंदाज कुठेतरी अशा प्रकारचं समीकरण करत असतात आणि हे करणं फार गरजेचं. शिवतेज धानबाव संघ देखील या स्पर्धेला सतत 2 दिवस पाहत असेल, त्याचप्रमाणे गावदेवी ओझरली संघ देखील पाहत असेल. आता आडव्या बॅटनं ऑन साइडला वर शॉट, सीमा पार, सलग जा दुसरा घणाघाती प्रहार, षटकार. 2 आत्मघाती हल्ले इथे मात्र चढवलेले आहेत. फलंदाज दुर्गेश, या खेळाडूला थांबावं लागेल. हे वादळ जे मैदानाच्या आतमध्ये घुंडावलेलं आहे, ते वादळ कुठेतरी इथे थांबवावं लागेल. शिवतेजला जर, दुर्गेशला जर तुम्ही इथे थांबवलं नाही तर कदाचित आज दुर्गेश इथे मात्र थैमान घालेल, कारण की तितकी जबरदस्त क्वालिटी या खेळाडूमध्ये आहे. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिली तर 13 धावा. क्या ये मॅच 13 है, क्या ये मॅच मेरा है, येणारी वेळ सांगून जाईल. संकेत गोलंदाजी मार्कवरती 13 धावा सध्या तरी खर्च करतोय, सफलता मात्र येत नाही. P1चं पहिलं षटक आपल्याला पाहायला भेटत आहे. थर्ड मॅन पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ विकेट ठेवलेला आहे. ऑन साइडला लॉंग ऑन, व्हाईट डिश लॉंग ऑन स्क्वेअर आणि फाईन ठेवलेला आहे. जबरदस्त फटका त्या ठिकाणी, कलात्मक स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटला आहे. गॅप शॉट सिलेक्शन, टेकिंग गॅप, किलिंग शॉट, 4 धावांसाठी चौकार. अगदी आपण पाहिलं तर एकाच लाईनवरती गोलंदाजी होत आहे, कुठेतरी परिवर्तन मात्र केलं जात नाहीये. आपण जर पाहिलं तर थोडंसं परिवर्तन संकेतला करणं फार गरजेचं आहे, परंतु तसं मात्र होत नाहीये. एका बाजूला दुर्गेश जो मात्र आक्रमक रूप धारण करत आहे, त्याच्या सोबतीला आपण फलंदाज पाहू शकता. अभिषेक आहे, दुर्गेश आणि अभिषेकची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर स्थिती चांगली आपल्याला पाहायला भेटत आहे शिवतेज धानबाव संघाची. थोडासा बॅकफुटवरती आपल्याला गावदेवी ओझरली संघ पाहायला भेटत आहे. मॅच अजून संपली नाही, मॅच मध्ये मजा येईल. हो, इथे मात्र आपण पाहू शकता पंचाचा इशारा, नो बॉलचा अवघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. पंचाचा इशारा नो बॉलचा आपल्याला पाहायला भेटला.
आपण पाहिलं तर कुठेतरी थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता संकेतचा, परंतु चेंडू मात्र हातामधून निसटला आणि जणू काही जाऊन शिवतेज दानगाव संघाच्या खेळाडूंनाही पर्वणी मिळाली. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता या 18 आणि हा असेल फ्री हिट. कोविलोर फटास बॉल त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बैठक मारली कल्पेश त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. तर पाहता पाहता पहिल्या षटकाचा खेळ देखील इथे समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 19 आहेत, 19 धावा धावफलकावरती. खूप चांगली मोठी उपलब्धी आपण पाहिलं तर दुर्गेशनं मात्र पहिल्या षटकामध्ये खूप चांगल्या धावा इथे जमवलेल्या आहेत. त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर अभिषेकनं 1 धाव जमवलेली आहे, परंतु चांगल्या टचअपमध्ये नक्कीच शिवतेज धानबाव संघ 5 षटकाची ही मॅच आपल्याला पाहायला भेटेल. P1चं पहिलं षटक समाप्त झालं, दुसरं षटक आपण पाहू शकतो. आता ह्या षटकामध्ये कमबॅक करणं फार गरजेचं आहे. आता गोलंदाजी मार्गवरती निवृत्तीला बोलवलेला आहे. स्ट्राईकला दुर्गेश, नॉन स्ट्राईकला अभिषेक, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. खूप मजा येईल मॅच मध्ये मित्रांनो. एका बाजूला जर आपण पाहिलं ना तर शिवतेज धानबाव संघ देखील धावा जमवेल आणि त्या धावांचा पाठलाग देखील केला जाईल. काल देखील आपण पाहिलं या क्रीडा नगरीवरती 50-50 मामला होता. ज्या धावा चेस होत्या, धावा बनवल्या जात होत्या, त्या धावा चेस देखील होत होत्या. आणि काल मात्र श्रीराम स्पोर्ट कोंढेरी संघानं मात्र काही जबरदस्त परफॉर्मन्स आणि तो संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. इम्प्रोवाइज शॉट या ठिकाणी जबरदस्त फटका, 4 धावांसाठी चौकार. थोडासा खाली होता बॉल, पंचांकडे अपील देखील करतायत, परंतु पंच देखील सांगतायत की कमरेच्या खाली बॉल होता आणि पंचांशी कुठल्या प्रकारचा आर्ग्युमेंट करू नका, कारण की पंच न्यूट्रल असतात आणि दोन्ही संघाच्या बाजूने ते चांगला निर्णय देत असतात. पंचांना आपण पाहू शकता या पंच प्रवीण गायकवाड सर, कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, तसेच आकाश धुमाळ सर आहेत. आणि आज चला या 3ऱ्या दिवसामध्ये आपल्याला सुदीप अंबावणे सर पाहायला भेटत आहेत. पुढील बॉल निवृत्ती, हो ड्राईव्ह केला त्या ठिकाणी, जबरदस्त फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कल्पेश आहे. एकच धाव त्या ठिकाणी, पाहता पाहता दुसरी धाव देखील मिळते. एक धाव जर पाहिलं ना तर आत्मघाती प्रहार होत आहेत गावदेवी वसुली संघाच्या खेळाडूंवरती, कारण की पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च झाल्या. त्या अनुषंगाने या षटकामध्ये धावा थांबवणं फार गरजेचं आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये देखील खरपूस समाचार घेतला जात आहे. इथे नक्कीच आपल्याला व्हाईट बॉल पाहायला भेटेल. अजून एक धाव इथे मात्र नक्कीच जोडली जाईल. धावसंख्येत भर होते, धावसंख्या 26 या आकड्यावरती. सध्या तरी स्थिती आपण पाहिली तर दुसरं षटक सुरू आहे, 13.0 ची सरासरी आहे. त्यानंतर क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलं जाईल, थोडासा विसावा मिळेल गावदेवी ओझरली संघाला. ट्राय या ठिकाणी, हो चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, रुपेश त्या ठिकाणी आहे. हा रुपेशचा खेळ देखील आपल्याला पाहायला भेटेल, त्याच्याकडे देखील मोठे फटके ची खेळी आहे. 4 चेंडूमध्ये 4 षटकार त्याने ठोकले होते गावदेवी चषकामध्ये, तो विक्रम त्याच्या नावावरती आहे. हो इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, ओहो बॅटची एज सामन्यामध्ये या ठिकाणी शिरकाव केलेला आहे गावदेवी वसुली टीमनं. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये दुर्गेशला मात्र परतावं लागत आहे. आता मात्र या ठिकाणी रोमांच थरार पदलालित्य संघर्ष नाट्य तुंबल युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओटी सांघिक कामगिरीचा बातमगार पाहायला भेटेल. निवृत्तीने काम केलं, खूप छानपैकी काम केलं त्या ठिकाणी, कारण की दुर्गेश जो मात्र अगदी चांगल्या लयमध्ये होता, त्यांनी 23 धावा आपल्या संघासाठी जमवल्यात. आता पण विचार केला तर 2 षटकार 2 सहकार होते. अगदी जणू काही वादळी खेळ या ठिकाणी थांबवलेली आहे निवृत्तीनं. विकेट जो निवृत्तीने या ठिकाणी प्राप्त केलेला आहे ना, कदाचित ही मॅच जर जिंकले ना तर नक्कीच निवृत्तीची ह्या गोलंदाजीची चर्चा केली जाईल.
कारण की निवृत्तीसारखा फलंदाजाला तुम्ही ढगावच्या आसऱ्याला पाठवलेला आहे. थोडासा आपण जर पाहिलं तर ऑफ स्टिक वरती चेंडू जाणारा होता, थोडासा फिरणारा बॉल होता, त्याला कुठेतरी कट करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट करण्याचा. बॅटची वरची एज लागली आणि दुर्गेशला मात्र इथं परतावं लागलं. परंतु तरी देखील 23 धावांची खेळी ही चांगली खेळी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा सज्ज झाले गोलंदाज निवृत्ती. स्ट्राईकला बॅट्समन वैभव. ड्राईव्ह केला त्या ठिकाणी, हो संधी होती रुपेशला त्या ठिकाणी. महेश त्या ठिकाणी आता चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटेल. संघर्षाची पराकाष्ठा आता गावदेवी उजळली संघ देखील करेल. मॅच मात्र या ठिकाणी नक्कीच रंगेल, हे मात्र नक्कीच. कठीण परिस्थिती, वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि या काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी असते ती जन्मभर आयुष्यभर पुरत असते. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जब तक न पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. कोण पोहोचेल द्वितीय फेरीमध्ये येणाऱ्या काही मिनिटातच तुमच्या समोर हे विश्लेषण उघडीस होईल. येथे लोअर फटाल बॉल होता, त्या ठिकाणी फटका खेचलाय, परंतु महेश त्या ठिकाणी चेंडूवरती वेगानं आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु 2 धावा मात्र वाचू शकणार नाहीये. आज महेशचा खेळ देखील पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. धावसंख्या 1 गडी बाद धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 धावा 15.0 ची सरासरी आहे. परंतु इथे मात्र पाहिलं तर वाजवी खेळी ज्या फलंदाजाच्या वतीनं होती दुर्गेशला मात्र परतावं लागलं. सध्या तरी आपण पाहिलं तर 30 धावा धाव फेकावरती आहेत आणि आता इथे मात्र कमबॅक करावं लागेल. गावदेवी उजळली संघाला निरंतरता चांगली ठेवलेली आहे. जे काम आपण पाहिलं म्हटलं ना दुर्गेशनं केलेलं आहे, जो त्यांनी या ठिकाणी भक्कम पाया बांधलेला आहे आणि त्या भक्कम पायावरती आता कळस चढवणं फार गरजेचं असेल शिवतेज धानगाव संघाच्या येणाऱ्या फलंदाजांना. परंतु दुसऱ्या बाजूला आता खंडा करण्याची आवश्यकता आहे. जीतूंगा तो मैं ये खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. गोलंदाजी मार्कवरती महेश जो मात्र सज्ज झालेला आहे. बॅटिंगची कमी नाहीये. गावदेवी उजळली संघाकडे देखील कॅलिब्रिया क्षमता आहे. 60 पर्यंत धावा तरी बनवणं फार गरजेचं आहे या संघाला. हो चांगला फटका त्या ठिकाणी, गॅप मोठी आहे. चेंडू मात्र तिकडे ट्रॅव्हल होईल 4 धावांसाठी. चौकार. अभिषेक जो मात्र सलामीला आला होता, मला ठाऊक आहे की दुर्गेशच्या जाण्यानंतर आपल्याला इथे स्थिरावून राहणं फार गरजेचं आहे आणि तेच या ठिकाणी अभिषेकच्या वतीनं पाहायला भेटले. आणि अभिषेक आपल्या वैयक्तिक 5 धावांवरती बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. 34 धावा धावपैकावरती आहेत. महेश गोलंदाजी मार्कवरती आहेत. महेशला इथे कुठेतरी चांगलं कार्य करावं लागेल. आज आमचे जयराम काका मांजरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या वतीनं आयोजकांना 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील त्यांनी दिलेलं आहे. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, रुपेशने ते झेल पकडलाय. धक्का इथे लागत असताना दुसरा मैदानाच्या आतमध्ये शिवतेज दानबाव या टीमला. आणि पहा मैदानाच्या आतमध्ये आता जर आपण विचार केला तर जो जोश आणि जो आवाज आपल्याला पाहायला भेटला ना, कारण की अभिषेकची खेळी समाप्त झालेली आहे. आमचे बळीराम दादा जे मात्र या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत त्यांचं देखील हार्दिक वेलकम आणि त्याच्या वतीनं गावदेवी उजळली संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. महेशने या ठिकाणी कमबॅक केलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अरविंद. ते मात्र ओहो कल्पेश त्या ठिकाणी टफ चान्स होता परंतु प्रयत्न चांगले. चेंडू मात्र थांबला नाहीये. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच आमचे बळीराम दादा देखील म्हणतात की इथवर देखील तो येऊन पोहोचला आणि हेच तर हे माझे लाडके क्रीडा रसिक करत असतात. मी मात्र इथे येत नाही, ते मला इथे आणून ठेवत असतात. हे प्रेम असतं आणि सातत्याने निरंतराने तुम्ही जर प्रयत्न करत राहाल तर परमेश्वर देखील तुमच्या पाठीशी असेल. इथे स्लोवर गतीचा बॉल आपल्याला पाहायला भेटला. शिवतेज धानबाव संघ
खडवली परिसरातील हा संघ आणि सध्या तरी आमची खडवली परिसरातील क्रिकेटची पंढरी थोडी या वर्षामध्ये थांबलेली पाहायला भेटली आणि त्या परिसरामध्ये देखील मला खूप चांगल्या संध्या मिळत असतात. धावसंख्या धावफलकावरती जबरदस्त शॉट, व्हाट अ शॉट, could not take और ये सिक्सर देख षटकार. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती. धावसंख्या आपापलेली आहे, धावसंख्येने वेग धरलेला आहे, धावसंख्येनं भरारी मारलेली आहे 44 या आकड्यावरती. आज आमचे साई गणेश घोटसई संघाचे खेळाडू थोडीशी निराशा त्यांच्या वाट्याला आलेली आहे, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आज तुम्ही झिरो असाल परंतु उद्या येणाऱ्या टुर्नामेंटमध्ये हिरो बनाल. कारण की घोटसई संघाचा आपण जर विचार केला तर या हंगामामध्ये त्यांनी देखील चांगलं कार्य केलेलं. कनिपनाथ घोटसई संघाचा विचार केला तर त्या ठिकाणी ओहो क्षेत्ररक्षण, काय फिल्डिंग आहे त्या ठिकाणी. सातत्यानं आज चर्चा करत होतो की अगदी नॉन स्टॉप बाउंड्री आणि फाईन आणि थर्ड मॅन तिकडे मात्र अनुकूल वातावरण आहे फलंदाजी करण्यासाठी आणि तिथे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. आपल्या संघासाठी जणू काही 3 धावा तिथे मात्र वाचवलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 45 आणि जयराम मांजरे काका आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. दिनेश मगर सरांच्या वतीनं आपण हा विशेष सन्मान करूया. आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल की आपला कॅमेरा आपण थेट आमच्या मंचाकडे घ्यायचा आहे. तर नक्कीच आमचे धडाडीचे व्यक्तिमत्व, आमचे मोस गावचे आमचे जितू मांजरे यांचे वडील आहेत जयराम मांजरे, ते मात्र आज या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेले. आपलं हार्दिक असं स्वागत. अतिथि देव भव, कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे है परंपरा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. 3 षटकांचा खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक होत आहे. धावांचा आपण विचार करूया. 2 गडी बाद 45 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजे 15.0 सरासरी राखलेली आहे. अभिषेक आणि दुर्गेश जे मात्र बाद झालेले आहेत. अभिषेकनं 5 धावा आपल्या संघासाठी दिल्या. 23 धावांचं मजबूत योगदान जे मात्र दुर्गेशच्या वतीनं पाहायला भेटलं. त्यानंतर आता मात्र या ठिकाणी वैभव आणि त्याच्या सोबतीला अरविंद हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. टॉप ऑर्डर आता मात्र संपलेली आहे. मिडल ऑर्डर या ठिकाणी सुरू आहे आणि काय जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला भेटत आहे. काल फळेगाव संघाने देखील या क्रीडा नगरीवरती चांगला खेळ दाखवला. चांगल्या धावा देखील, चांगले शॉट सिलेक्शन त्यांच्या वतीनं पाहायला भेटली, परंतु त्यांना या स्पर्धेतून मात्र परतावं लागलं. काल नालिंबी संघाने 100 धावा या क्रीडा नगरीवरती बनवल्या होत्या. तो रेकॉर्ड देखील त्यांच्या नावावरती नक्कीच असेल, परंतु आजच्या दिवसामध्ये तो रेकॉर्ड ब्रेक होईल का? कारण की जितके नवीन रेकॉर्ड, जुने रेकॉर्ड असतात ते नक्कीच मोडण्यासाठी असतात. आमचे नरेश गायकवाड आज देखील फोकसमॅन आहेत. अगदी आपला कामधंदा सांभाळून देखील त्यांचं हे क्रिकेटवरील प्रेम, आले किती गेले किती, उडून गेला भरारा, संपला नाही संपणार नाही, नरेश गायकवाड दादांचा क्रिकेटवरील माहेरचा आसरा. इथे मात्र आपण पाहू शकता या फटका चांगला पाल भेटला त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षक हो कल्पेशने अगदी शेवटच्या क्षणाला, शेवटच्या मोमेंटला चेंडूला तिथे मात्र खबर केलं. प्रयत्न इथे मात्र नक्कीच करावे लागेल. कुठेतरी बॉडी लँग्वेज जी आहे ती आता शांत ठेवावी लागेल, प्रयत्न करावे लागेल. म्हणतात ना मित्रांनो, ज्या वेळेला तुमच्या रस्त्यामध्ये काटे येतात ते काटे तुम्ही उचलावे, बाजूला करावे. दुसऱ्या वेळेस पुढच्या बाजूला तुम्हाला दगड येतील, दगड देखील उचलून बाजू करा. पाहता पाहता मोठी दगड देखील येतील, ते देखील बाजूला करा. आणि पाहता पाहता जर डोंगर तुमच्या समोर आला तर थोडं शांत राहा आणि डोंगराला वळसा घालून तुमचा मार्ग निवडा. ही स्थिती आता नक्कीच गावदेवी उसरली संघासमोर आलेली आहे. जबरदस्त बॉल, कमबॅक त्या ठिकाणी. या बॉलवरती आपल्याला पाय भेटला, बॅटची एज, फलंदाज बाद.
जबरदस्त त्या ठिकाणी संधीचं सोनं होतं. हेच खरं क्रिकेटमध्ये करावं लागते. गावदेवी ओझरली संघ संधीचं सोनं करणार आणि हा संघ असा आहे, तुम्ही जर हात घालायला चालत जाल तर पाय घालेल असा हा दमदार संघ आहे. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर शिवतेज धानबाव संघाची स्थिती चांगली असताना इथे विकेट मात्र बाद झालेला आहे. तिसरा धक्का इथे मात्र लागेल. 3 गडी बाद झालेले आहेत. आता जर आपण पाहिले तर आता कुठेतरी या गावदेवी ओझरली संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. काहीशे डॉट बॉल इथे मात्र टाकावे लागतील. चेंडूला मात्र कुठं फलंदाजांपासून दूर ठेवावं लागेल तरच कुठेतरी शिवतेज धानबाव संघाच्या फलंदाजांना तुम्ही थांबवू शकता. जी वादळी खेळी निर्माण केलेली आहे ती मात्र इथे थांबवू शकता. निवृत्तीने मात्र या ठिकाणी चांगलं काम केलं. पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च जरूर केला होता, परंतु दुसरे षटक चांगला हाताळत आहे निवृत्ती. देवा नवीन फलंदाज. बॉल त्या ठिकाणी आपल्याला जबरदस्त बॉल पाहायला भेटले आणि इथे मात्र नक्कीच थोडीशी बॅटकट आहे. पंच देखील थोडं सांकेतिक चिन्ह अंशापर्यंत पोहोचवत आहे. पंच प्रवीण गायकवाड सर. 1 धाव इथे मात्र नक्कीच मिळाली. आता या षटकामध्ये संघर्ष करावा लागतोय. आमचे संतोष इथे मात्र चांगला फटका. लॉंग ऑन आणि लॉंग ऑप्शन मधून दर्शकदार चौकार. सातत्य आणि कन्सिस्टन्सी शिवतेज धानबाव संघ राखून ठेवतोय. मिडल ऑर्डर देखील आपण पाहू शकता. या तिथे देखील आक्रमण चढवण्याचा प्रयत्न आहे. वैभव सध्या तरी आपण पाहिलं तर 8 धावांवरती बॅटिंग करतोय. धावसंख्या धावपलकावरती 52 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. नालिंबी संघ आणि आई एकविरा महानिलीपाडा संघ आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं. लगेचच आपण आमच्या व्यासपीठाकडे मार्गस्थ व्हा टॉस करण्यासाठी. या इनिंग नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. शॉट. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी महेश के मस्तक पे दस्तक. 6 रन. आणि संदेश कांबळे यांच्या वतीने गावदेवी ओझरली संघासाठी हार्दिक शुभेच्छा. गावदेवी ओझरली संघाला शुभेच्छांचा वर्षा होतोय, परंतु त्या शुभेच्छांचा कुठेतरी मान ठेवणं फार गरजेचं आहे. चाहते मात्र तुमची मॅच पाहत आहेत, तुम्हाला तुमचं कार्य चांगले करणं फार गरजेचं आहे. त्या ठिकाणी आणि चूक झालीये, मोठी चूक झालीये. झेलचं महत्व जगाला देखील ठाऊक आहे, कारण की कपिल देव यांचा तो झेल कॅच ऑफ द मॅच नाही तर कॅच ऑफ द वर्ल्ड कप ठरला होता. त्याचप्रमाणे सूर्यकुमार यादव यांचा तो झेल कॅच नाही तर कॅच ऑफ द वर्ल्ड कप ठरला होता. हे आपण सातत्यानं मात्र सांगत असतो. याची मात्र लागली होती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आमचे रवी मांजरे होते, त्यांनी मात्र कुठल्याही प्रकारे या झेलला मात्र कॅरी केलं नाहीये. मला वाटतं सकाळी फॅमिकॉल लावणं फार गरजेचं होतं हाताला, तर ही कॅच तिथे मात्र चिपकली असती. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावपलकावरती 57 धावा आहेत. आता शेवटचं हाणामारीचं षटक. कल्पेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. कल्पेश गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला बॅट्समन देवा. धावसंख्या धावपलकावरती 57 धावा आहेत. माफ करा 58 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. ओहो, चांगला बॉल त्या ठिकाणी कल्पेशचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला. कल्पेशचा बॉल आपल्याला पाहायला भेटला चांगला. डॉट बॉलची समाप्ती होत आहे. एकविरा मानविलीपाडा संघ येऊन ठेपलेला आहे. नालिंबी संघ आपण देखील यायचं आहे टॉस करण्यासाठी. पुन्हा एकदा वर बॉल आणि ते मात्र धावबाची संधी. काय जबरदस्त या ठिकाणी कमबॅक होत आहे गावदेवी ओझरली संघाचा. मंजिल मिले ना मिले
ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है। जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए। यह आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गुण चाहिए। आज दोन्ही संघाला मात्र खूप चांगलं कार्य करावं लागेल, कारण की दोन्ही संघ आमच्या खडवली परिसरातील आहेत. खेळ मात्र तुमच्या प्रेक्षकांना आवडणं फार गरजेचं आहे. मॅच कोणी जिंको, मॅच मात्र रंगतदार होईल यात शंका नाहीये. आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती या तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात. इथे मात्र आपण पाहू शकता जबरदस्त शॉट, सीमा पार A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. शक्तीचा उपयोग काळ पाहून करावा लागतो. जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचं असेल तर आधी सूर्यासारखं तपावं लागेल. पंच चेंडू द्यायचा आहे का मैदानात की मॅच बॉल येतोय? खूप लांब फटका मारलाय त्या ठिकाणी फलंदाज वैभवनं जंगलामध्ये चेंडूला धाडलं आणि चेंडू मला वाटतं हरवलाय. नवीन पंच चेंडू आलाय का? हो नाहीये. मॅच बॉल तिकडे, चला मॅच बॉल पंच त्या ठिकाणी सांगतात आमचे व्हॉलेंटियर आपण तिकील तिथं थोडीशी काळजी घ्या. व्हॉलेंटियर्सला आपली विनंती असेल की आपण मैदानाच्या बाहेर ताबा घ्यायचा आहे, कारण की संध्याकाळी आपल्याला मेजवानी पार्टी असेल आयोजकांच्या वतीनं. चला मॅच बॉल आलेला आहे का? चला चेंडू हरवलेला आहे. दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. दरम्यान काय बॅटिंग करतो वैभव. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी. कल्पेश या खेळाडूमध्ये दमखम आहे, क्षमता आहे. मूर्ती छोटी आहे परंतु कीर्ती महान आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया 64 धावा. चांगला बॉल, ओहो वाईट बॉल आपल्याला बाहेर भेटला, कारण की पडल्यानंतर थोडासा बाहेर बॉल आला होता. त्या ठिकाणी वैभव देखील बॅट ड्रिल करून दाखवतोय. त्या ठिकाणी शॉट सिलेक्शन मला सरळ बॅटनं करायचा होता. धावसंख्या थोडासा भर होतो. धावसंख्या 65. इथे आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, काय जबरदस्त बॉल. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर 3 बॉल अशाच पद्धतीचे डॉट काढलेले आहेत त्याने. कल्पेश काय बॉलिंग केली आहे. या षटकामध्ये गोलंदाजी करणं म्हणजे वाघाचा काळेज, आणि या खेळाडूची दाद द्यायला पाहिजे. खऱ्या अर्थानं टाळ्या होणं फार गरजेचं असेल कल्पेशसाठी. इच्छा अर्थानं शिवतेज धानबाव संघाची बॅटिंग होत आहे, त्या अनुषंगाने या हाणामारीच्या षटकामध्ये कमबॅक कोलवटा पतापाचा बॉल ड्राईव्ह केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचता चेंडूवरती थोडीशी बंबलने झाली, परंतु इथे 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न, परंतु तिसरी धाव मिळणार नाहीये. 2च धावा मिळतील. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावांचा आपण विचार करूया. 67 धावा झालेल्या आहेत, 68 धावांचं लक्ष, आणि दरम्यान 2 धावांची पॅनल्टी. ती टीम दानबाव शिवतेज दानबाव संघाला, कारण की तुमचा 12वा प्रतिनिधी जो आमच्या समवेत जोडला नव्हता. पुढील ड्रेसिंग मात्र त्यांची कंपल्सरी नाही, कारण की या स्पर्धेचा नियम चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी ती मात्र दानबाव संघाची नव्हती. त्या अनुषंगाने 2 धावांनी आपण त्यांना पॅनलाइज करतो. या 2 धावा ज्या पॅनल्टीच्या आहेत त्या कितपत असरदार होतील हे देखील आपल्याला पाहायला भेटेल. आणि सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं 68 धावांचं हे लक्ष आहे गावदेवी ओसरली संघासमोर. आणि येणाऱ्या पुढील षटकामध्ये नक्कीच आम्ही जो काही लेखाजोखा आहे पॅनल्टीचा तो नक्कीच आम्ही या ठिकाणी दाखवणार आहोत. तुमच्यासमोर नक्कीच ते विश्लेषण करणार आहोत. परंतु सध्या तरी 38
68 धावांचं लक्ष आहे आणि या दरम्यान आपल्याकडे थोडासा वेळ आहे, आपण टॉस करून घेऊया. नालिंबी जो मात्र सचिनचा संघ आहे, काल देखील आपल्याला नालिंबी संघ याच मैदानावरती 100 धावा ठोकताना पाहायला भेटला, परंतु आज दुसरा संघ नालिंबीचा या क्रीडा नगरीवरती आलाय, तो किती धावा ठोकेल हे आपल्याला पाहायला भेटेल. तर चला, नालिंबी संघाचे कर्णधार आणि आई एकवीरा मानिवलीपाडा संघाचे कर्णधार थेट आमच्या मंचासमोर आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. तर खेळाडू कक्षामध्ये विनंती असेल, कोणीही आरडाओरडा करायचा नाहीये, धावा चांगल्या आहेत, धावा चेस होऊ शकतील दोन्ही संघ. आणि आमचे जगदीश कांबेरे देखील आलेले आहेत, वेलकम, या आपल्या हार्दिक असं स्वागत आहे, त्यांच्याकडून देखील हार्दिक शुभेच्छा गावदेव ओझरले संघाला. आणि मी तर म्हणेन आता दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा द्या, कारण की दोन्ही संघ आपल्याच विभागातील आहेत. 68 धावांचं लक्ष इथे मात्र ठेवलेलं आहे, 68 धावांचं लक्ष आहे. आणि शिवतेज दानभाऊ संघाला 2 धावांची पॅनल्टी आहे. आज बाली, त्याला देखील आपण इंडियन ऍक्शन मध्ये पाहू शकता. आमच्या दानभाऊकर चषकामध्ये देखील बालीनं खूप चांगलं कार्य, खूप चांगलं सहकार्य, आणि सर्व हे दानभाऊकर देखील खूप चांगली त्यांची साथ दानभाऊकर चषकामध्ये मिळाली. आणि येणाऱ्या हंगामामध्ये देखील चांगल्या स्पर्धा त्यांच्या वतीने देखील पाहायला भेटतील. आणि चला पण चला, नालिंबी संघाचे कर्णधार आणि आई एकवीरा मानिवलीपाडा संघाचे कर्णधार आमच्या थेट मंचासमोर आपण यायचं आहे. दिनेश मगर सरांना विनंती असेल की आपण नालिंबी संघ, चला आपण टॉस खेळण्यासाठी यायचं आहे. काल आपण पाहिलं तर प्रतीक 11 मानिवलीपाडा संघ जो मात्र सेमीफायनल नंबर 1 मध्ये पराभूत झाला, परंतु एक ट्रॉफीचा मात्र हकदार आहे. एकवीरा मानिवलीपाडा संघ आज ऍक्शन मध्ये असेल, आज तो संघ देखील आपल्या नावाची छाप सोडेल. धावांचं लक्ष आहे. आमचा रुपेश, त्याला देखील धावांचं वेळ आहे, कारण की तो धावा विचारतोय, विस्फोटक फलंदाज आहे. खऱ्या अर्थानं कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. गावदेव ओझरले संघ आज कुठल्या प्रकारे डॉमिनेट होणार नाहीये. चला, मानिवली संघाचे कर्णधार आपण आला असेल तर या टॉस करण्यासाठी, तसेच नालिंबी संघाचे कर्णधार या, आणि आमचे जयराम काका मांजरे आपण पुढे या, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केलं जाईल. नाण्याच्या दोन्ही बाजू, एका बाजूला छापा, दुसऱ्या बाजूला काटा, आणि कॉल होतोय. टॉस आपण करतोय. टॉस जिंकला इथे आई एकवीरा मानिवलीपाडा संघानं टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वळूया आपण मॅच कडे. मित्रांनो, तुम्ही देखील आतुर असाल हा चित्तथरारक सामना पाहण्यासाठी. नक्कीच रोमांचकारी हा मॅच नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. याच देही याच डोळा एकता ट्रॉफी 2025 हा सोहळा आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि आजच्या दिवसातील तिसरी मॅच आणि त्यानंतर शेवटची मॅच आपल्याला पाहायला भेटेल. नालिंबी अगेन्स्ट आई एकवीरा मानिवलीपाडा. एक्शन और रोमांच से भरपूर ये मुकाबला जो मात्र आपल्याला पाहायला भेटेल. आणि दरम्यान ही मॅच देखील रफ अँड टफ होईल यात शंका नाहीये. स्ट्राईकला फलंदाज महेश, नॉन स्ट्रायकिंगला देखील महेश आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देवेश.
फटका फसला पहिला. हो हो, चांगला फटका आपल्याला बाहेर भेटला त्या ठिकाणी. बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू मात्र सरकलाय त्या ठिकाणी आपण पाहू शकतो कव्हर रिजन मध्ये. थोडीशी दुखापत त्या ठिकाणी झालेली खेळाडूला. थोडासा क्रॅम्प आलाय त्या ठिकाणी. वैभव तर रिव्ह्यू मात्र तुम्हाला मिळणार नाहीये. पंचाचा जो निर्णय असेल तो अंतिम निर्णय ग्राह्य धरला जाईल. स्लॉट मध्ये बॉल महेशच्या बॅट मधून. ओहो, पहिली सफलता शिवतेज दानभाऊ संघाला. मोठा मासा गाळायला लागला. महेश बॅक टू द डगआउट. 68 धावांचं हे लक्ष. जरूर काही थोडंसं दडपण महेशवरती आलं की काय, परंतु मी तर म्हणेन इथे थोडीशी वेळ देणं फार गरजेचं होतं. कदाचित चेंडू जर बॅट वरती घेतला असता आणि हळूहळू धावा जमवल्या असत्या. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 12+ धावा जरी आल्या असत्या तर कदाचित चांगलं बॅटिंग नक्कीच इथे जमेल. परंतु महेश मात्र आत्मघाती शॉट खेळण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी. जणू काही त्याला असं वाटलं की 68 धावा नाहीत, 600 धावा आहेत की काय. त्या अनुषंगाने तो आक्रमक रूप धारण करण्याचा प्रयत्न त्याने केला. आता या इनिंगला स्थिरता देणं फार गरजेचं असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप. हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. 30 सर्गच्या बॉल आतमध्ये आहे. चित्त्याच्या चपळानं हरण्याच्या वेगानं संदीपनं ही धाव मात्र कंप्लीट केली. दुसऱ्या बाजूला महेश स्ट्राईक वरती आहे. ये बंदे में जान आहे. परंतु सध्या तरी थोडासा दबाव मात्र नक्कीच त्याच्यावरती असेल. परंतु या दबावाला मात्र झुगारणारी टीम म्हणजे गावदेवी ओसरली. ज्याप्रमाणे काल कोंडिरी संघाने न्यूझीलंड संघासारखा खेळ दाखवला, आज देखील आमचा ओसरली संघ श्रीलंकासारखा खेळ दाखवेल. ओ व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. स्लाइस करायचं होतं त्या ठिकाणी. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटत आहे. देवेश, शिवतेज, दानभाऊ. जणू काही शिवशंकराचं ते तेज घेऊन आलेला हा संघ. हो, चांगला फटका त्या ठिकाणी. धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडू मात्र तिकडे पावाला गेले. एका टप्प्याच्या साहाय्याने 4 धावा. 4+1 5 धावा धावपलकावरती. आणि पंचांचा इशारा नो बॉलचा. उघडा डोळे, बघा नीट, हा असेल फ्री हिट. आणि मॅच वरती आता थोडासा आत्मविश्वास गावदेवी उजळली संघानं नक्कीच कमावलेला आहे. खेळाडू कक्षामधून विनंती असेल की आपण काही आरडाओरडा करू नका. मॅच देखील जबरदस्त मुवमेंटला आलेली आहे. आणि सध्या तरी महेश मात्र अगदी रक्षात्मक बॅटिंग करेल. पंच प्रवीण गायकवाड सरांचे फिंगर रोल आकाशामध्ये होत आहेत. आणि हा फ्री हिट. धावसंख्या धावपलकावरती 8. कोण कोणाचे लावेल वाट. ओ, स्लॉट मध्ये फेकून दिला चेंडू सीमा पार. पुढच्या फ्लॅट मध्ये महेशच्या बॅट मधून घणाघाती प्रहार, षटकार. स्लॉट मध्ये बॉल होता त्या ठिकाणी. आणि ज्या वेळेला स्लॉट मध्ये बॉल होतो ना, ते कोणत्याही फलंदाजाला तो लॉलीपॉप सारखा असतो. आणि या लॉलीपॉप वरती जर फलंदाज तुटून पडणार नाहीये, लहान मुलासारखा तर नवलच. महेश या लॉलीपॉप वरती तुटून पडला आणि त्याने हा षटकार वसूल केला. आणि जणू काही या मॅच वरती आपली पकड बनवलेली आहे. आज श्रीलंका सारखा गावदेवी ओझरली संघ खेळेल का, हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. कारण की त्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत. आमचे जयराम काका मांजरे देखील आहेत, आमचे बळीराम दादा देखील आहेत, जगदीश कांबेरे देखील आहेत. त्यांच्या वतीने देखील हार्दिक शुभेच्छा. संदेश कांबेरे यांनी देखील हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. हो, चांगला फटका बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा दणदणीत खणखणीत चौकार. जबरदस्त फटका. आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे.
धावसंख्या धावफलकावरती एक गडी बाद, 18 धावा आहेत. स्थिती चांगली आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद जरूर झालेले आहेत, परंतु महेश क्या बात है. जिंदगी है तो ख्वाब है, ख्वाब है तो रास्ते है तो मंजिल है, और मंजिल है तो फिर मैं महेश अब तक होना. हे दाखवत असताना आता मॅच मध्ये त्याने केला शिरकाव. मी मागे सांगितलं होतं की जर गावदेव ओझरली संघाला हात घालण्याची संधी द्याल तर हा संघ पाय घालेल, आणि तेच काम आता गावदेवी ओझरली संघाने केलेले आहे. शिवतेज दानभाव संघाच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत. आता विकल्प काय असेल, कारण की आपण पाहिलं तर पहिलं षटक होतं आणि पहिल्या षटकामध्ये इथे देवेशने मात्र 18 धावा खर्च केल्यात, आणि दुसरं षटक घेऊन येतो तर गोलंदाज प्रवीण. आणि दरम्यान या ठिकाणी शिवतेज दानभाव संघाला जी 2 धावाची पॅनल्टी दिली होती त्या 2 धावा आपण या ठिकाणी ऍड करतोय, आणि आता धावसंख्या आपण पाहायला भेटते ती म्हणजे 20 धावा धावफलकावरती. पॅनल्टीच्या धावा या किती फायदेशीर असतात, किती नफ्याच्या तोट्याच्या असतात या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला भेटेल. म्हणूनच तर मित्रांनो, वेळेला फार महत्व द्या. जर तुम्ही वेळेला महत्व देणार नाही तर वेळ तुम्हाला महत्व देणार नाही. घड्याळाच्या काट्याला आपण थांबू शकतो, परंतु प्रकृतीपुढे कोणाचीही निजात चालत नाहीये. सूर्यदेवता उगवतात ती वेळेवरती आणि मावळतात ती वेळेवरती, आणि त्यांच्या समवेत चालणारी जी लोक असतात ती खऱ्या अर्थाने स्वतःचा उद्धार करू शकतात. आपण देखील या स्पर्धेचा विचार केला तर हो, इथे मात्र आपण पाहू शकता पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. आता संदीप देखील सूर्यकुमार यादवच्या स्टाईलने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू कसाही असो त्याच्यावरती धावा मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आला व्हाईट बॉल. धावसंख्येत भर 21 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. प्रवीण गोलंदाजी मार्क होती आहे. हो, चांगला फटका त्या ठिकाणी सजवला, परंतु कुठपर्यंत जाईल बॉल. हो, आउटफील्ड खराब त्या ठिकाणी. या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी नशिबाची साथ नाहीये, परंतु म्हणतात ना मित्रांनो, 4 अक्षराच्या 3.5 अक्षराच्या किस्मतीपेक्षा ही 4 अक्षराची मेहनत ही खूप मोठी असते. किस्मत देखील पाठीशी नाही, परंतु मेहनत गावदेवी ओझरली संघाची आपल्याला पाहायला भेटत आहे. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चेंडूने मात्र अगदी शेवटच्या मोमेंटला उसळी घेतली, जागेवरती थांबला, आणि तिथून मात्र काही धावा धावफलकावरती धावून काढाव्या लागल्या. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. अर्ध्या बॅटने या ठिकाणी खेळला. 30 सर्कलच्या आतमध्ये हो फेकी केली होती क्रिकेट, परंतु कुठेतरी आपण पाहिलं तर क्रीजच्या आतमध्ये बॉल तिथे पडला आणि टर्न झाला. त्या अनुषंगाने यष्ट्यावरती बॉल मात्र आला नाहीये. 24 धावा धावफलकावरती. चेंडू आणि 44 धावांची आता मात्र गरज असेल. 21 चेंडू 44 धावा. ओव्हर शॉट. महेंद्र आज थांबू शकणार नाहीये. तुम्ही ठोकलाय हा दर्जेदार चौकार. आणि पहा, चौकार ठोकलाय महेंद्रनं, आणि संदीप मात्र लयमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय. बॅट मागतोय. ऊर्जा निर्माण केलेली आहे मैदानाच्या आतमध्ये महेशनं, आणि ऊर्जा संचारलेली आहे संदीपच्या अंगामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. आता जिंकण्याचं समीकरण आपण पाहूया. 20 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा. मॅच बॉल आलाय का पंच? चला नक्कीच चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये, कारण मॅच बॉल अजून येत नाहीये. त्या अनुषंगाने उशीर होत आहे. चेंडू इथे शिल्लक असतील. 20 आणि 40 धावांची गरज आहे. 20 चेंडू 40 धावांची गरज. नितीन पवार या वेलकम. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आज नितीन पवार देखील या स्पर्धेचे आयोजन करते आहेत, आणि खूप चांगलं कार्य त्यांच्या वतीने देखील पाहायला भेटलं. आणि सर्वांचं देखील विशेष धन्यवाद. दिनेश मगर सर असतील, करण मगर असतील, नितीन पवार, बंटी मगर,
धनेश मगर, सुजल गायकवाड, रवींद्र मगर, नितेश मगर, नरेश गायकवाड, रुपेश मगर, गणेश गायकवाड, प्रवीण गायकवाड, आकाश धुमाल, पार्थ घरत, अभि मगर आणि अनिकेत गायकर. तसेच अविनाश गायकर. हो नक्कीच आमचे अविनाश गायकवाड गायकर देखील काही कारणास्तव मात्र उपस्थित राहू शकले, ते देखील दिलगिरी व्यक्त करतात, आयोजकांची सहमती मागतात. गरजेचं आहे. जाऊया मॅचकडे. मॅचचं समीकरण आपण पाहूया. 30 धावा धावफलकावरती आहेत. आता चेंडू शिल्लक असतील 19 आणि जिंकण्याकरिता 38 धावांची गरज आहे. मिस्टर महेश खेळपट्टीवरती आहे. जबरदस्त शॉट त्या ठिकाणी गॅप मोठी आहे. चेंडू मात्र तिथून ट्रॅव्हल होईल, झेंडा येणार चौकार. धावसंख्या पोहोचली आहे चौकाराच्या मदतीनं. 34 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालेले आहे. आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 34 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 34 धावा. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. तिसरं षटक आता मात्र आपण पाहूया. आपण थोडा विश्लेषण करूया. या ठिकाणी पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर 18 एक गडी बाद केला होता देवेशनं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या. कॅलिबरी आहे, क्षमता आहे. गावदेवी ओझरली संघ जीतूंगा तो मैं यह खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. आज एक्स्ट्रा काहीतरी पाहायला भेटत आहे गावदेवी ओझरली संघाच्या वतीनं. परंतु दुसऱ्या बाजूला शिवतेज धानबाव संघ देखील थोडासा मागे पडतोय. या संघाला देखील आता कमबॅक करावा लागेल. आमचे निलेश भाऊ देखील ही मॅच पाहत असतील, कारण की ऑनलाईन ही मॅच तुम्ही देखील घर बसल्या पाहू शकताय, जे प्रेक्षक इथे मात्र येऊ शकणार नाही. 10 क्लिकच्या माध्यमातून आमचे ऑपरेटर धनेश, स्कोरर निलेश आणि कॅमेरामॅन आकाश जे मात्र सज्ज झालेले आहेत. आणि गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये अविनाश गायकर. षटक क्रमांक 3. 18ला आता 34 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गवरती प्रमोद सज्ज झालेले आहेत. ओव्हर द विकेट येतील. समोर असेल संदीप. हो वर्ग बॅट ना, हो फाईन लेगला. हो तिकडे मात्र चुकी झाली आणि बाईज यस बॅटकट आहे आणि चेंडू मात्र 4 धावांसाठी चौकार. फरार म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की त्या दिशेमध्ये सातत्यानं आपण आम्ही देखील सांगत असतो की आउटफील्ड खूप फास्ट आहे. त्या अनुषंगाने हा चेंडू फरार झाला 4 धावासाठी. खूपच आउटफील्ड फास्ट आहे. आणि परंतु काल श्रीरामपूर कोंडिरी संघाने त्या जागेवरती जे क्षेत्ररक्षण केलं नाही ते अगदी जबरदस्त केलं. लाजवाब खेळ काल कोंडिरी संघाने मात्र दाखवला. आज ओझरली संघ हो इथे मात्र आपण पाहू शकताय प्रयत्न खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी संदीपचा. डॉट बॉलची समाप्ती होत असताना प्रमोद हा बॉल इथे मात्र त्यांनी हाताळला. थोडासा नाराज आहे प्रमोद, कारण की आपण जर पाहिलं तर तिकडे शॉर्ट फाईन लेगला चुकी झाली, चौकार मिळाला. त्या अनुषंगाने गोलंदाजाचा आत्मविश्वास कुठेतरी ढासाळत असतो. परंतु दुसऱ्या बाजूला गावदेवी ओझरली संघ या धावांचं स्वागत करेल आणि आपल्या ओझरीमध्ये या धावा खेचून घेईल. हो इथे मात्र आव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चुकीचा अनुमान थोडासा आपल्याला पाहायला भेटला. परंतु वेग भन्नाट आहे प्रमोदच्या या चेंडूवरती. खऱ्या अर्थानं पडल्यानंतर आउट स्विंग आपल्याला पाहायला भेटला. या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं कुठेतरी बॅकफुटवरती जाऊन स्क्वेअर कट करण्याची फार गरज होती आणि तेच घडलं. कारण की महेश देखील आलाय, कारण की मागील ओव्हरमध्ये महेशने देखील असे 2 फटके खेळले होते बॅकफुटला जाऊन. त्या पद्धतीने संदीपला देखील थोडासा कानमंत्र देतोय. गरजेचं आहे एकामेकासाठी कधी चांगलं समीकरण दाखवणं गरजेचं आहे. हो इथे शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला भेटला, परंतु तिकडे आपण पाहू शकता आउटफील्ड फास्ट झाली आहे का. पाहावं लागेल. पावलाने चेंडूला अडवण्याचा तिकडे प्रयत्न
खेळला, परंतु तिकडे आपल्याला पाहायला भेटेल पंचांचा इशारा. आकाश धुमाळ सर आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. 4 धावांचा चौकार. आता आपण विश्लेषण या ठिकाणी पाहूया. 14 मध्ये 26 धावांची गरज आहे. 14 चेंडू 26 धावांची गरज. हृदयाची ठोके वाढलेले आहेत, धकधक वाढलेले आहे. आमचे जयराम काका बलिराम दादा देखील धकधक वाढवत आहेत. आमची सर्व खेळाडू कक्षामध्ये देखील धकधक वाढलेली आहे. 14 चेंडू आणि 26 धावांची गरज. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया 42. आणि नक्कीच ही मॅच देखील जनरल वॉर्ड मधून आयसीयू मध्ये गेलेली आहे. ओ फॉरवर्ड टर्नाचा बॉल इकडे आपल्याला पाहायला भेटलाय. ओ काय घडत त्या ठिकाणी. संदीप 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 ते मात्र मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना तर ह्या मॅचला कमबॅक केलेला आहे. प्रमोद कमबॅक त्या ठिकाणी केलेला आहे आपल्या संघासाठी. शिवतेज धानबाव संघाचे खेळाडू देखील हास्य स्मित देतात. काय मॅच रंगतीये, काय क्रिकेट आपल्याला पाहायला भेटत आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती. पहिल्या षटकामध्ये 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 16 आणि या षटकामध्ये आता या ठिकाणी कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये शिवतेज धानबाव. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान, बार बार तिनका उठाना पड़ता है. हो चांगला फटका त्या ठिकाणी. ओ बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले. चुकीला माफी नाहीये आणि झेल बाद होत असताना संदीपला मात्र परतावं लागतंय. बॅक टू द डगआउट. आणि 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 3 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊया मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आणि थोडीशी चर्चा देखील आता होईल, कारण की आता 12 चेंडू इथे शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरिता 12 चेंडू शिल्लक आहेत. 26 धावांची गरज. 12 चेंडू आणि 26 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 13.0 ची सरासरी आहे. मॅच हाय व्होल्टेज मॅच. खऱ्या अर्थानं नक्कीच आमचे नरेश भाऊ देखील म्हणतात ना की आता जनरल वॉर्ड मधून आयसीयू मध्ये ही मॅच गेलेली आहे. मॅच जबरदस्त होईल, रंगेल मॅच, यात मात्र शंका नाहीये. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. दोन्ही संघाचे प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील. दोन्ही संघ नक्कीच आमच्या खडवली विभागातील आहेत. दोन्ही संघांनी देखील चांगला खेळ इथे मात्र दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या अनुषंगाने आम्ही देखील त्यांना सांगलो की नक्कीच तुम्ही देखील एक चांगला खेळ दाखवा. त्या अनुषंगाने खेळ अगदी जबरदस्त होत आहे. अफाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी, डाव तुझा येताच गमावशील आपली खेळी. गार करी मग गोलंदाज संकट चेंडू फेकी, भवताली तर झेल घेवाया जो तो पात टाके. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील मिळेल तुला धाव. चतुर आणि सावध तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट आहे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला आणि या स्पर्धेला मुकला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 42 आणि 12 चेंडूचा खेळ शिल्लक. जिंकण्याकरिता 26 धावांची गरज आहे. पार्थ घरात आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे आणि पहा या ठिकाणी तिथे ओझोली संघाचे फलंदाज आहेत, शिवतेज दानबाव संघाचे फलंदाज आहेत. आणि ही कुजबूज काय झाली असेल काय माहिती नाही, ही गुपित असेल, कारण की दानबाव संघाच्या खेळाडूंना देखील माहिती आहे की ओझोली संघाचे खेळाडू आमच्या जवळ आलेले आहेत आमची चर्चा ऐकण्यासाठी. हे क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला भेटत असतं मित्रांनो. दोन्ही संघ अगदी मित्र संघ आहेत, परंतु या क्रिकेटच्या पटलावरती आपण एकमेकाचे शत्रू, परंतु बाहेरील दुनियेमध्ये आपण एकमेकाचे मित्र आहोत. मॅच कोणी जिंको एकमेकाचं आपण नक्कीच अभिनंदन करायचं आहे. आणि आमचे नरेश दादा गायकवाड आज देखील आपला काम धंदा सांभाळून देखील काय जबरदस्त कार्य करतात. सल्यूट. क्रिकेटचं वेळ आहे. आणि आमचे प्रवीण गायकवाड त्यांना देखील आपण पाहू शकताय. आमच्या आकाश धुमाळ त्यांना देखील पाहू शकताय, ते देखील मेडिकल सेवा पुरवत असतात. आणि आपण जर पाहिलं तर अगदी असं 3 दिवस ॲडव्होकेट प्रवीण गायकवाड सर ते देखील खूप चांगलं विश्लेषण करतात. कारण की आपण पाहिलं तर
साई गणेश घोटसे संघाच्या बाबतीत त्यांनी देखील विश्लेषण केलं होतं की 60-65 धावा तरी बनवणं फार गरजेचं होतं, परंतु तसं घडलं नाही. 45 धावा धावफलकावरती आल्या आणि परिणाम स्वरूप इथे मात्र आपण पाहू शकता या बॅटची एज त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, धाव मिळणार नाहीये. चौथं षटक संकेत घेऊन येतोय. पहिला चेंडू मात्र संकेतच्या वतीने आपल्याला पाहायला भेटला. चांगला चेंडू इथे आपण पाहू शकतो. महेशला मात्र थांबवणार नाहीये, फेकून दिला चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. काय जबरदस्त बॅटिंग आहे आज महेशची. बॅटिंग नक्कीच टीव्ही स्क्रीन वरती अगदी झळकली असेल. काय क्रिकेट आहे, काय जबरदस्त मॅच आहे. लहरों की खामोशी को समंदर की बेबसी ना समझना ये नादान, जितनी गहराई अंदर है उतना ही बाहर तूफान बाकी है. रामदास कांबेरे आणि ज्ञानेश्वर कांबेरे यांच्या वतीनं गावदेवी उसुर्ली संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी केलं. काय जबरदस्त बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलं संकेतच्या वतीनं. चला पंचांची आर्ग्युमेंट करू नका विनंती असेल. पंच न्यूट्रल असतात, जे मात्र जो निर्णय देतील तो निर्णय ग्राह्य ठरला जाईल. आकाश धुमाल सर देखील बोलतात, थोडीशी चर्चा इथे केली जात आहे. मॅच खूप कुशल मोमेंटला आहे, आम्ही देखील त्याची दिलगिरी व्यक्त करतोय, परंतु पंचांचा निर्णय जो मात्र दोन्ही बाजूला न्यूट्रल आहे याची आपण दोन्ही संघांनी याची खात्री करायची आहे. पंचांचा निर्णय जो मात्र अंतिम असेल. चला वेळ खर्च करू नका विनंती असेल. नक्कीच नॉट आउट आहे. पंचांच्या निर्णयाला त्या ठिकाणी कुठेतरी आव्हान देण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र आपण पाहू शकतो पंचांनी आव्हान फेटाळून लावलेलं आहे. स्प्राय जितनी क्लिअर. ॲडव्होकेट प्रवीण गायकवाड सर आज पंचांच्या भूमिकेत त्यांची नजर घारीसारखी आपल्याला पाहायला भेटली. आता चेंडू या ठिकाणी आपण पाहूया. 9 आणि 20 धावांची गरज. फुलटास बॉल त्या ठिकाणी फुल टोल वसूल केलाय. भीम टोला वज्र टोला षटकार. काय बॅटिंग केली महेशने. 36 धावा ठोकलेल्या आहेत. आता समीकरण आपण पाहूया. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. 8 ला 14. 8 चेंडू आणि 14. आज रुपेशला मात्र काही हात खोलण्याची संधी मिळाली नाहीये. तो देखील आज नुसता तडपत असेल एका बाजूला. महेश म्हणतो आज मीच कामगिरी करून दाखवणार आहे. 8 ला 14 असं हे समीकरण आहे. जी सुरुवात आपण पाहिली ना तर करत असताना शिवतेज धानभाऊ संघाने जी लयलूट केली धावांची, ती लयलूट सुद्धा ह्या इनिंग मध्ये देखील आपल्याला पाहायला भेटली. टॅप केलं त्या ठिकाणी चेंडू अगदी जबरदस्त फटका, कलात्मक आता या ठिकाणी. काय जबरदस्त सेन्सिबल क्रिकेटर. आणि नक्कीच मित्रांनो, का मी गावदेवी ओझरली संघाला श्रीलंकन टीम म्हणतो त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण इथे मात्र नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. संघ कोणताही असो त्या संघाच्या अगेन्स्ट ओझरली संघ मात्र भिडत असतो. भलाढ्याच्या बलाढ्य संघाला शमवण्याची नमवण्याची ही क्षमता या संघामध्ये आहे. आता 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. येथे या ठिकाणी एक खोलवर टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह केलं त्या ठिकाणी रुपेशनं. एक धाव त्या ठिकाणी आपण पाहू शकता. या धोका होऊ शकतो का, आणि तिथे मात्र धोका झाला.
रुपेशला मात्र परतावं लागेल. किरण फिरगाणे, महेंद्र कांबेरे यांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांच्या वतीनं. रुपेश परटोळे जो मात्र आपल्या माभाच्या गावामध्ये त्यांच्या संघामध्ये क्रिकेट खेळतो, पण तो ॲज आपण त्याचा विचार केला तर अगदी जबरदस्त त्याचं देखील परफॉर्मन्स राहिलेला आहे या हंगामामध्ये. परंतु सध्या तरी धावांचा नाद खोळा, कारण की या डगआउट मध्ये मी पाहिलं होतं त्याला देखील धावांचा नाद होता. त्याने देखील विचारलं की भाऊ धावा किती झालेल्या आहेत. चला ड्रिंक्स पाणी द्या मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे, परंतु तरीही मैदानाच्या आतमध्ये पाणी नाही, कारण की उन्हाळ्याचे काळ जवळ आलेला आहे. त्या अनुषंगाने खेळाडूंना पाण्याची गरज आहे, म्हणून पाण्याची पूर्तता त्या ठिकाणी नक्कीच करायची आहे. आता चेंडू शिल्लक असतील 6 आणि 12 धावांची गरज. मॅच आहे, मॅच मध्ये काय घडू शकतं. आमच्या अनिकेत गायकर देखील सांगतात, अविनाश गायकर जे मात्र सांगतात की मॅच अजूनही रंगेल, यात शंका नाहीये. 6 ला 12 धावांची गरज. आता काय घडेल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. पहिला स्पेल प्रमोद यांनी हाताळला होता, पुन्हा एकदा दुसरा स्पेल हाताळतात. पहिल्या स्पेलमध्ये आपण पाहिलं तर 8 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, 1 गडी बाद केला होता. आता दुसरा स्पेल त्या हाताळतात म्हणजे कठीण आहे. प्रमोद आणि महेश अशी ही लढाई आहे. अभी नहीं तो कभी नहीं, दिल ना उम्मीद नहीं नाकाम ही तो है, लंबी है गम की शाम तो क्या शाम ही तो है, ये शाम भी गुजर जाएगी, लगे रहो आप. आणि ते मात्र वाईडिश लॉंगरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. फेक केली जाते, थोडीशी वाईट फेकी पाहायला भेटली. दुर्गेश त्या ठिकाणी विकेट खेपर. काय जबरदस्त खेळ आज महेशने दाखवला. आता चेंडू शिल्लक असतील 5 आणि जिंकण्याकरिता 10 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. आपलं शेवटचं काही अस्त्रशस्त्र इथे मात्र नक्की टाकले जातील. प्रमोद यांच्या वतीनं जिंकायचं आहे, परंतु ही मॅच जिंकून तुम्हाला द्वितीय फेरीमध्ये पोहोचायचं आहे. वर्गात खेळण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त बॉल आहे, काय चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलाय. आता इथे मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्याकरिता 10 धावांची गरज आहे. मित्रांनो, म्हणतात ना, आकाशातील ग्रह तारे जर आपलं भविष्य ठरवत असतील तर आपल्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग. 4 चेंडूमध्ये 10 असं समीकरण आहे. थोडंसं पावलांचं समीकरण प्रमोद या ठिकाणी चुकतोय. कुशल मुवमेंट आहे. 4 ला 10 असं समीकरण. स्ट्राईकला महेश. हो, इथे मात्र आपण पाहू शकतो बॉल आपल्याला पाहायला भेटला त्या ठिकाणी. पंचांचा इशारा नो बॉलचा. लेखन पदी तिकडे मात्र इशारा दिला होता. बेन पंचांचा थोडा उशिराने निर्णय आला, परंतु हा निर्णय उघडा डोळे बघा नीट हा असेल फ्री हिट. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग, चांगलं क्षेत्ररक्षण झालं तिकडे, नाहीतर सोने पे सुहागा अजून झाला असता त्या ठिकाणी. उघडा डोळे बघा नीट हा असेल फ्री हिट. चार चेंडू 9. इथे मात्र आपण पाहू शकता हा बॉल फेन्सवरतील व्हाईट बॉल, यालाच म्हणतात प्रेशर. हाय व्होल्टेज ड्रामा. शेवटचं हे षटक. आणि का हाय व्होल्टेज होणार नाहीये, कारण की मॅच काय रंगली आहे पहा. आणि हा फ्री हिट कंटिन्यू असेल.
महेश कांबेरे. धावसंख्या धावफलकावरती 60 आणि जिंकण्याकरिता 4 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असेल. 4 चेंडूमध्ये 8 आणि हा फ्री हिट असेल. ही धाव पकडलेली आहे. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. प्रमोद पुन्हा एकदा उर्ध्व विकेट. सामोरे महेश. वाडव्या बॅटने फटका खेळलेला आहे. धावा या ठिकाणी चांगले मिळतील. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. फेक केली गेली आहे आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालेला आहे. कल्पेशला मात्र परतावं लागते आणि खऱ्या अर्थानं जो प्लॅन सुरू आहे महेश खांबेरे त्याच्या वतीनं, कारण की त्याला स्ट्राईक मिळते ही चांगली गोष्ट आहे. आणि आता काय इथे प्रयत्न केले जातील. रवी मांजरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. समीकरण आपण पाहूया. 3 मध्ये 6 धावांची गरज. 3 ला 7. 3 मध्ये 7. कोण कोणावरती मात करेल, जिंकेल कोण? शिवतेज दानबाव की जिंकेल कोण? आई गावदेवी उजळले संघ. 3 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. प्रमोद यांनी काय अगदी पहिला स्पेल हाताळला होता. 8 धावा खर्च केल्या होत्या. 1 गडी बाद केला होता आणि हा दुसरा स्पेल त्यांचा आहे. आणि इथे देखील त्यांच्या नावाची छाप आपल्याला पाहायला भेटत आहे. 3 मध्ये 7 धावांची गरज आहे. समोर असेल महेश. स्लॉट मध्ये बॉल ड्राईव्ह केला. त्या ठिकाणी चेंडू त्या ठिकाणी गॅप मध्ये आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत आणि दुसऱ्या मोमेंटला इथे मात्र आपण पाहू शकता या खऱ्या अर्थाने हे प्लॅन करणं फार गरजेचं होतं. महेश मात्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवलेले. रवी मांजरेला या ठिकाणी यावं लागेल डगआउट मध्ये. आता 2 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. मॅच इथे मात्र रंगवलेली आहे. काय जबरदस्त क्रिकेट. मी तर म्हणेन प्रमोद दादांचं कौतुक जितकं करावं तितकं कमी आहे. जबरदस्त खेळ. काय जबरदस्त खेळ. जिंदगी है तो ख्वाब है तो रास्ते है तो मंजिलें है और मंजिलें है तो फिर मैं प्रमोद अब तक होना. काय जबरदस्त खेळ. याच डोळा आपल्याला पाहायला भेटलाय. या चेंडूवरती सर्व काही निर्भर असेल. हा चेंडू इथे मात्र जर डॉट आला तर मात्र या ठिकाणी पुढच्या चेंडूवरती खूप कुशल मुवमेंट येईल आणि त्या चेंडूवरती महेशला मात्र मोठा फटका खेचावाच लागेल. परंतु इथून या चेंडूवरती काहीशा एकेरी 2-3 धावा तरी येणं फार गरजेचं आहे. आता स्ट्राईक वरती कोणताही फलंदाज जातो त्याच्यामध्ये ती क्षमता आणि क्वालिटी असणं फार गरजेचं आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात ना की जिस मेहनत से आज आप भाग रहे हो वही कल आपको सफलता दिलाएगी. झोंक दो खुद को इस आग में, यही कल आपको हीरा बनाएगी. ख्वाब जिनके ऊंचे होते और मस्त होते, इम्तिहान उनके भी जबरदस्त होते हैं. जर तुम्हाला काही चांगलं करायचं असेल, खऱ्या अर्थानं तुमची पावलं जर उंटावायची असेल तर पावलं माघारी घेऊ नका. सातत्याने निरंतराने पुढे चालत राहा. 2 चेंडू आणि जिंकण्याकरिता 6 धावांची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना रोमांचक थेरा. इथे ऑन साईडला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला फटका. ओहो, पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच इथे मात्र दाद फेटाळतायत. कुशल मोमेंट मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालेला आहे. काय झालं मैदानाच्या आतमध्ये पहा. पहिल्या स्पेल मध्ये आपण जर पाहिलं तर प्रमोद यांनी ज्या 8 धावा दिल्या होत्या लगेचच त्यांनी चेंडू मात्र घेतला आणि शेवटच्या या षटकामध्ये शेवटच्या या मोमेंटला मॅच मध्ये टर्निंग पॉइंट प्रमोद या ठिकाणी ठरले. काय गोलंदाजी आहे. जबरदस्त क्रिकेट आज नक्कीच या दोन्ही संघाने देखील प्रभावित केलेला आहे. दोन्ही संघासाठी देखील टाळ्या होणं फार गरजेचं आहे. काय क्रिकेट आहे, काय मॅच आहे. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुला हे, तू हिरमसू नको. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नको. चला, वेळ खर्च करू नका विनंती असेल. आज आपण उशिराने सामने खेळवले त्या अनुषंगाने आपण देखील काळजी घ्या. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. धावदी योजली या 3 ला. एक चेंडू आणि 6 धावांची गरज आहे.
आणि खऱ्या अर्थानं हा विक्रम देखील होईल का? आपण पाहिलं तर गावदेवी चषकामध्ये किरण गोंधळे यांनी गोल्डन षटकार लगावला होता आणि ती मॅच त्यांनी मात्र जिंकून दिली होती. आज आमच्या या उजरलीकरांचं स्वप्न पूर्ण करून देण्यासाठी महेशला ते कार्य करावं लागेल. जाऊया मित्रांनो मॅचकडे. हृदयाचे ठोके वाढवणारा रोमांचक सामना, शेवटचा चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. आता मात्र प्रेक्षक देखील हा सामना पाहत आहेत. कोणाच्या हात डोक्यावरती, कोणाच्या हात कमरेवरती आहेत, कोणाच्या हात घडी घालून आहेत. ओ सुरक्षा, चेंडू सीमा पार, विजयाचा शंखनाद फुटलाय, षटकार आणि सामना जिंकलाय गावदेवी ओझरली या टीमनं. हार्दिक हार्दिक शुभेच्छा गावदेवी ओझरली संघाचं आणि हार्ड लक टफ लक शिवतेज धानबाव संघ. आणि पहा 2 धावा ज्या पॅनल्टीच्या होत्या त्या किती महागात पडल्या. हे क्रिकेट आहे मित्रांनो. म्हणून नंतर म्हणतो ना, या आधुनिक क्रिकेटमध्ये तुम्ही देखील तुमचं कार्य चांगलं ठेवा, तेव्हाच तुम्हाला प्रगतीकडे जाता येईल. आणि हे देखील आपल्याला या क्रीडांगणावरती पाहायला भेटेल. थँक्यू सो मच. नक्कीच खूप खूप धन्यवाद शिवतेज दानभाव संघ, आपलं देखील विशेष धन्यवाद. मॅच खूप जबरदस्त झाली. प्रेक्षकांना जशी मॅच हवी होती ती मॅच पाहायला भेटली. नक्कीच दानभावकरांनी देखील चांगला खेळ इथे मात्र दाखवलेला आहे. एकच म्हणेन कि हारने वाला भी एक सिकंदर होता है, बस पलड़ा आज दूसरी टीम का भारी है. हम भी तो जीते हैं कई मैदानों में और जीतेंगे तो क्या हुआ जो आज टीम हमारी हारी है. परंतु दुसऱ्या बाजूला गावदेवी ओझरली संघ सेलिब्रेशन करते. आज ओझरली गावामध्ये जल्लोष पाहायला भेटेल. आज ही श्रीलंकन टीम इथे मात्र नक्कीच हवी होईल.